नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण करणार आहोत पुरी भाजी। तर ह्या पुरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही प्रत्येक पुरी अशी छान फुगते, रंगही अतिशय सुंदर असा येतो आणि बराच वेळ अशी फुगलेली राहते, अजिबात तेलकट होत नाही आणि ही भाजी देखील अतिशय साधी सोपी छान अशी होते। तर तुम्ही ही पुरी भाजीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर चला आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण इथे बघूया। पुरीची कणिक मळण्यासाठी इथे आपण 4 कप गव्हाचं पीठ घेतलंय। तर ज्या कपाने मोजून घेतलंय ते ह्या कपाच्या मेजरने मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलंय। आता त्याच्यामध्ये आपण बेसन घालायचंय। बेसन आहे 2 चमचे। तर आपला जो चमचा असतो पोहे खाण्याचा, तो पोहे खाण्याचा चमचा मी 2 चमचे बेसन घातले। हे आहे 4 चमचे मैदा, याच चमच्याने 4 चमचे मैदा घातलाय। त्यानंतर घालायचं 4 चमचे रवा। हे सगळं आपण गव्हाच्या पिठात मिक्स करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही घाला चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आधी। आता याच्यात घालूया एक 4 चमचे तेल। तेल गरम नाही केलेलं, साधंच तेल आहे, ते एक 4 चमचे घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित हाताने एकत्र करून घेऊया। तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळायचं आणि सगळं व्यवस्थित एकत्र आधी करून घ्यायचं। सगळं एकत्र झाल्यावरती आता आपण ह्याला मळण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत, गार पाणी वापरायचं नाही आहे। तर हे एकत्र झाल्यानंतर आपण याच्यात गरम पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा आता सगळं मिक्स झालंय। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं गरम पाणी करत याची आपण कणिक भिजवून घ्यायची आहे। पाणी थोडं थोडं घालायचं, एकदम घालू नका। आणि त्याचा एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। बघा असं मिक्स करत करत थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आता मी तुम्हाला याचा व्यवस्थित घट्ट असं गोळा मळून दाखवते। आता इथे थोडं थोडं पाणी घेत गरम पाणी, हे बघा असा घट्ट असा कणकेचा गोळा मळून घेतलाय। याला वरून थोडंसं तेल लावूया, अगदी थोडं तेल लावायचं वरून आणि हा गोळा आता झाकून ठेवूया आणि याच्या आपण नंतर पुऱ्या करूया। आता भाजीची तयारी करून घेऊया। बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे 5 बटाटे उकडून सालं काढून घेतलेत आणि त्याला असं बारीक तुकड्यांमध्ये कट केलंय। इथे एक कांदा असा उभा चिरून घेतलाय, 3 मिरच्या घेतल्यात चिरून, कढीपत्ता घेतलाय, थोडी कोथिंबीर आणि आलं लसूण थोडं चेचून घेतलंय, एक 3-4 आल्याच्या लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा असं चेचून घेतलंय। आता आपण भाजी करून घेऊया। इथे बाजूला कढई ठेवली आहे, त्याच्यात थोडं तेल घालून घेतलंय। तेल गरम झालंय, त्याच्यात घालूया मोहरी। मोहरी फुलली की त्याच्यात घालायचं थोडं जिरं, थोडं जिरं घालायचं। आता याच्यात घालूया कांदा, मिरची, कढीपत्ता सगळं घालून घ्यायचं आणि आलं लसूणची पेस्टही याच्यातच घालायचं। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं हिंग घालायचं। कांदा खूप लाल नाही करायचा आहे आपल्याला, थोडासा परतून घ्यायचा आहे। आता याच्यात घालूया थोडा एक अर्धा चमचा साखर
तेही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता इथे बघा कांदा हलकासा परतून घेतला आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने घाला. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात घालायची हळद. हळद एक लहान अर्धा चमचा घातली आहे. तेही व्यवस्थित हलवून घ्यायचे. हळदीचा कच्चा वास गेला की त्याच्यात उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि वरून ह्याच्या कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर अशी फोडणीच्या वेळेसच घातली की चव त्याला चांगली येते. आणि आता हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी अगदी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, म्हणजे मीठ त्याचा साखर तिखट मीठ सगळीकडे व्यवस्थित लागायला पाहिजे. भाजी इथं व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता काय करायचं, याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आणि एक वाफ आणून घ्यायची. 1-2 मिनटं झाली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, इथे आपली छान अशी भाजी तयार झाली आहे. आता आपण भाजी तयार आहे, गॅस बंद करून घेऊया. आता पीठ भिजत ठेवून इथे एक अर्धा तास झाला आहे. तुम्ही मळून एक 10-15 मिनटं ठेवलं तरी चालेल. आता याचे असे लहान गोळे घ्यायचे. हे बघा, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपण याला आता तेलावर लाटून घेऊया. थोडंसं तेल लावायचं. तेल जास्त लावायची काही गरज नाही आहे, थोडं लावायचं आणि हे लाटायचं. पीठ अगदी घट्ट मळल्यामुळे लाटताना ते असं खूप असं पातळ आपल्याला हे होत नाही, व्यवस्थित लाटता येतं. त्यामुळे पुरीचं पीठ हे नेहमी घट्ट मळायचं. त्यानं आपलं पुऱ्याही खूप तेलकट होत नाहीत. पुरीचं पीठ जर पातळ झालं तर पुऱ्या खूप तेलकट होतात. त्यामुळं पीठ थोडं घट्ट मळायचं. हे बघा, ही एक लाटली आहे. आता मी अजून एक लाटून दाखवते तुम्हाला. असे गोळे गोळे करूनच त्याला लाटायचं. हे बघा, तर ही दुसरीही लाटून घेतली आहे. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. आता इथे बाजूला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता पुरी घालून घेऊया. हे बघा, पुरी किती छान फुगली आहे. आणि पुरी तळताना त्याचं एक असतं की तुम्ही सारखं त्याला असं पलटी करायचं नाही. एकदाच खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर ती वरची बाजू व्यवस्थित भाजायची, म्हणजे मग पुऱ्या आपल्या तेलकट होत नाहीत. नाहीतर तुम्ही सारखं असं खाली वर करत राहिलात तर पुरी खूप तेलकट होते. अशा पुऱ्या करायच्या. तेलही व्यवस्थित पुरी करण्यासाठी गरम पाहिजे. कमी गरम तेलामध्ये पुरी तळू नका, नाहीतर पुऱ्या तेलकट होतात. तर ही तळून झाली आहे, ती काढून घेऊया. दुसरी दाखवते. ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान अशा फुगलेल्या राहतात. हे बघा, जराही तेलकट होत नाहीत या पुऱ्या. आणि छान फुगतात. फक्त 2 वेळाच परतायचं. एकदा खालची बाजू भाजायची आणि त्याच्यानंतर दुसरी बाजू भाजायची. अशा अगदी छान पुऱ्या तयार होतात. आता मी बाकीच्याही पुऱ्या अशा करून घेते. हे बघा, इथे मी काही पुऱ्या करून घेतल्या आहेत. आता ही आपली पुरी भाजी तयार आहे.
तुम्ही जर ही पुरी जवळून बघितलात तर अजिबात तेलकट नाही आहे. छान अशा फुगलेल्या पुऱ्या तयार होतात. तर तुम्हीही अशा पुऱ्या आणि भाजी नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.